23 महिन्यामध्ये असा एक प्लॅन नाही, अशी एक मीटिंग नाही की त्या मीटिंग मध्ये मी मांडे सरांचं नाव घेतलं नाही. का माहितीये की माझ्या डोळ्यासमोर एक सक्सेस व्यक्ती, एक ज्वलंत उदाहरण तो व्यक्ती आहे. ज्या दिवशी मी भेट झाली त्या दिवशी त्या व्यक्तीला बघितलं, त्यांनी माझे प्रॉब्लेम सांगितले आणि सर तुम्ही जे काही हा प्रॉब्लेम आहे ते करू शकता, हा माझा विश्वास आहे. आज मी करून दाखवलेलं आहे. मी विचार केला दत्ताजी मांडे सर करू शकतात तर एक नाही एक दिवस दत्ता मांडे सुद्धा विठ्ठल बनून दाखवणार आहे, हा शब्द त्या दिवशी घेतला. सर 23 महिने अगोदर मांडे सर 10 लाख रुपये महिना घेत होते. विचार केला माइंडमध्ये 1 वर्ष लागेल, 1.5 वर्ष लागेल, पण एक दिवस 10 लाख रुपये महिना घेतल्याशिवाय राहणार नाही. त्या दिवसापासून शपथ घेतली. आज 10 लाख रुपये महिन्यावरती गेलोय. आणि बरेच वेळेस मी तुम्हाला दुसरा पण मेसेज दिलेला आहे की येणाऱ्या 12 महिन्यानंतर विठ्ठल मगर हा 30 लाख रुपये महिन्याचा आटम बॉम्ब असेल. आणि कारण काय माहिती का, मी जेव्हा माझी अचिव्हमेंट, माझं गोल सेट होतं आणि ते गोल सेट झाल्याच्या नंतर पुढचं अचिव्हमेंट ठरवतोय ना, त्याच्या डोळ्यात, माझ्या डोळ्यासमोर दत्ताजी मांडे सर दिसत आहेत. मी 30 लाख रुपये महिना का सांगतोय माहितीये का, आज दत्ता मांडे सर 32 लाख रुपये महिना घेत आहेत. जर मांडे सर 40 महिन्यामध्ये 5.5 करोड इन्कम घेत आहेत, दत्ता मांडे सर या 40 महिन्यामध्ये 32 लाख रुपये महिना घेत आहे, तर येणाऱ्या 12 महिन्यानंतर विठ्ठल मगर सुद्धा 30 लाख रुपये महिना घेतल्याशिवाय राहणार नाही. 30 लाख रुपये महिना हे माझं एकट्याचं यश नाहीये. जर मला 30 लाखावरती न्यायचं असेल ना, जे माझे सहकारी आहे, जे माझे स्पॉन्सर आहेत, मी प्रत्येक व्यक्तीला मेसेज दिलेला आहे. आणि मेसेज यासाठी देतोय, जर मांडे सर कमवलं तर मी स्वप्न बघितलं, मी पण गेलोय. आणि जर तुम्हाला वाटलं विठ्ठल मगर कमवू शकतोय तर तुम्ही पण कमवू शकता. हे तुमच्या माइंडमध्ये जर आलं ना, तर मी केलेली प्लॅनिंग तुम्ही प्रत्येकाने करा. मला 30 लाख रुपयावरती महिन्यावरती जर जायचं असेल तर या पूर्ण 12 महिन्यामध्ये माझ्या 10 स्पॉन्सरला कॅपिंगवर न्यायचंय. मला कंपनीचा प्लॅटफॉर्म कसा आहे, जर 10 एका वर्षामध्ये 10 लोकांना जर कॅपिंग लावली तर